चल बाबा पटापट आवरून घेते. परत ना मालक आले तर चिडायचे. आधीच तापलेला असता तो. त्याला तापायशिवाय दुसरं काही कामच नाही यार. इतकं सगळं नुसतं पुढे 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 करावं लागतं इथं. आले वाटतं. झालं का तुझं आवरून? हा सर. झालं ना? हो सगळं व्यवस्थित आवरलंय ना? हो सगळं व्यवस्थित आवरलं सर. तुम्ही बेडचं पण सांगितलं होतं आवरायला, ते पण आवरलंय. हा. हो. कुठं आवरलंय? ते काय घडी बिडी मोडलेली, ते बावले बिवले खाली पडले. हा सर ते आता बिल सीट कमी पडतंय ना, तुम्ही अच्छा. नवीन आणून द्या, टाकून घेईल. हा ठीक आहे, नवीन आणावंच लागल. हो सर. बरं पाणी मी देऊ सर? हो पाणी घे ना. ओके सर, एक मिनिट. बरं ऐक ना, मी काय म्हणतो, हा. आज नाही का नवीन पाखरू येणार आहे. नवीन पाखरू? हा अच्छा. नवीन पाखरू येणार आहे, तर तुझं आवरलंय ना पूर्ण? हो हा तू जा मग. सर मी काय म्हणत होते, ते नवीन पाखरू वगैरे त्या गोष्टीमध्ये तर मला आता बिलकुलच इंटरेस्ट नाहीये. पण मी काय म्हणते, मला ना थोडी पैशाची गरज होती. मला जर पैसे दिले असते ना तर चांगलं झालं असतं. असं अगं तुला पैसे देण्यात, आता तुला पैसे देण्यासारखं तुझ्यात काहीच उरलं नाही. हा ठीक आहे, मान्य आहे, माझ्यात काही उरलं नाही. कचरा झालाय तुझा. आता काही मजा नाही येत आता तुझ्यात मला. पण सर इथून मागं तर तुम्ही जेव्हा हे करत होते तेव्हा तर चालत होते मी तुम्हाला, आणि तुम्ही आता असं बोलताय. चालत होते मग तेव्हा होतं ना तुझ्यात काही थोडंफार. आता मला नाही मजा येत. अहो ठीक आहे नाही येत, पण मग मी काम तर करते की घरचं. हा ठीक आहे, चल जास्त बोलू नको. चल निघ. टाकतो तुला फोन पेला पैसे टाकतो, चल निघ. ओके. हा नौकर आहे, नौकर राय. जास्त बडबड नको करू. जास्त बोलत होती ती नोकरानी. तिचे पैसे देतो टाकून, दिला तिचे आईला. बडबड 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 चाले. आता हिला फोन करतो. मस्त नवीन पाखरू येणार आहे आता. हॅलो. हा सर बोला ना. अगं कुठे राहिली तू? अहो मी जरा ते फाईल वगैरे घ्यायला आली होती ऑफिसला. अच्छा. अरे ते तुला प्रमोशन पाहिजे होतं ना? हो. हा मग तुला रूमचा ऍड्रेस टाकतोय मी. हा बोला ना साहेब. अगं तुला रूमचा ऍड्रेस टाकतोय मी. थोडी पर्सनल मीटिंग करायची. तुला ते प्रमोशन पाहिजे ना? हा सर मला प्रमोशनची खूप गरज आहे. मी येऊ का मग? हो हो ये. तुला ऍड्रेस टाकतो मी. हो हो चालेल, ॲड्रेस टाका मला सर. कोणत्या ऑफिसला यायचं आहे सर? अगं ऑफिसला नाही, माझं रूम आहे. रूमवर यायचं आहे? हो हो माझं एक घर आहे, तर तिथं आहे. आपण पर्सनल मीटिंग करू तिथं. बरं बरं ठीक आहे. येते सर मी. हां हो ठीक आहे ठीक आहे चालत. चालेल. मस्त नवीन पाखरू येईल. मस्त मजा बिजा करतो थोडीफार. लय दिवस झाले काही मजा केलेली नाही. थोडा आराम तरी करतो तोपर्यंत. सरांनी घरी का बोलवलं? घरी काय मीटिंग असेल? आली वाटत. सॉरी ना सर, जरा पाऊस चालू झाला हा, होता हा. त्याच्यामुळे उशीर झाला मला. अगं ये बस ना. सर दरवाजा राहू दिला असता ना उघडा. नाही ग लावून देतो ना. कशाला? पर्सनल मीटिंग आहे आपली. कशाला उगाच दुसऱ्यांना दाखवायचं? हा सर ती मी फाईल रेडी केलेली आहे बरं का. हा अगं फाईल राहू दे. मी काय म्हणत होतो, तुला प्रमोशन पाहिजे ना?
हो सर, मला प्रमोशनची खरंच खूप गरज होती. हा. ते कसं आहे ना, आता फॅमिली बॅकग्राऊंड जरा माझं लो आहे त्याच्यामुळे. अच्छा. मी म्हंटल तुला प्रमोशन पाहिजे तर तुला डायरेक्ट नाही का माझी पर्सनल असिस्टंट करतो. पर्सनल असिस्टंट हो. सर, हा तर मला प्रमोशन तर पाहिजे आणि पेमेंट जरा खूपच कमी आहे ना. 20,000 पेमेंट आहे ना तुला. हा, डायरेक्ट 50,000 करतो ना. 50,000. 50,000. हा, एकदम डायरेक्ट 20,000वरनं 50,000. आणि माझे पर्सनल असिस्टंट काही काम नाही केलं तरी चालल. काम नाही केलं तर पेमेंट कसं देणार आहे तुम्ही सर मला? अगं सांगतो ना. फक्त काय करायचं हे बघ, मी जेव्हा बोलवल ना तेव्हा इकडे यायचं, मला थोडा टाइम द्यायचा. अच्छा, काय काम करणार आहे का इथं? वर्क वगैरे अगं कुठं काम वगैरे वर्क 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 करते. आता दुसरं काम समज ना तू. सर, असं कसं काय सर? तुम्ही असं नका बोलू माझ्याशी. तुला पैशांची गरज आहे का नाही? गरज आहे पैशांची सर, खूप गरज आहे. गरज आहे ना. हो. हा, मग करावं लागेल हे. आणि तुला फ्री थोडी करायला लावतोय. 50,000 देतोय ना. फक्त थोडा टाइम द्यायचा. फोन करल तेव्हा 1-2 घंटे यायचं. अच्छा, ठीक ठीक आहे सर. 50,000 देणार आहे ना तुम्ही पेमेंट मला? हो, डायरेक्ट 50,000 करतो ना तुझा पेमेंट. चालेल चालेल. हा, माझ्यासोबतच राहायचं. राहायचं? म्हणजे जेव्हा बोलवल तेव्हा यायचं. ऑफिसला सोबत राहायचं. अच्छा, चालेल हा. चालेल चालेल. हं? लय दिवसापासून नजर होती तुझ्यावर. अच्छा. काय एवढी कातील. लग्न नाही झालं ना तुझं? नाही, लग्न नाही झालंय. हा. भारी. एकदम कावळी कली. एकदम सुंदर अशी हॉट. जरा नाही का, मला असं वेगळंच वाटतंय. कसं मी आधी असं काही केलेलं नाही ना. अगं वेगळं वाटायचं काय, जवळ आहे तू. तुला 50,000 पाहिजे का नाही? 50,000? 50,000? अगं 50,000 ते पण महिन्याला. हो ना. काय नाही, फक्त 2 तास द्यायचे. हा. हा, फक्त 2 तास द्यायचे मला दिवसातून. हो हो. दिवसातून पण नाही, कधी जेव्हा आठवलं ना मला तेव्हा. पण इथं कोणी आलं तर? हे माझा पर्सनल रूम आहे. अच्छा इथं कोणीच नाही येत. अच्छा. हा, फक्त तू आणि मी. हा ना. आणि एक आहे नौकर माझी, ती येते मध्ये काम करायला. अच्छा, हा, पण मग ती आली तर आता? आता नाही येणार ती. तिला वॉर्निंग दिली मी. ती फक्त सकाळी येते. अच्छा हा, सकाळी आली ना तिचं काम करते आणि निघून जाते. अच्छा. ती आपल्याला त्रास नाही देणार. हा हा. फक्त तू माझ्या जवळ आहे. एकदम मजा आली. एकदम भारी वाटलं. एकदम कवळी होती पोरगी. कशी मजा, तुफान. एकदम खतरनाक आहे. काय जोश, काय जोश, काय फील देते पोरगी. मस्त. आता हिलाच बोलवायचं रोज, दुसरीला नको. उगाच तिला 2-2 हजार देऊन कधीचा कचरा सांभाळत होतो मी. एवढी मस्त हिरोईन, मस्त हिरोईन. आता उठवतो आणि विचारतो हिला कसं वाटलं, काय वाटलं. अगं ऐ, अगं उठ ना. किती वेळ झोपते आता? कसं वाटलं? छान वाटलं. छान वाटलं ना. हो. एवढंच करायचंय फक्त. अच्छा. हा, आणि महिन्याला 50,000 घेऊन जायचे. हा हा. काहीच नाही करायचंय तुला. चालेल हप्त्यातून 1-2 दिवस यायचं फक्त इकडं. 50,000 घेऊन जायचे. चालेल चालेल. हो, चल आवर. चल, माझी नोकरानी येईल. उगाच ते सांगायची माझ्या बायकोला. चल चल. निघते मी. हो.